शॉपिंगला की नाही एवढंच सांग गाईज. जसं मी म्हटले होते तसं आम्ही ह्याला शॉपिंगला घेऊन आलेलो आहोत. म्हणजे मी याला शॉपिंगला घेऊन आलेली आहे. पण हा बोला जास्त लांब नको जायला, बाळ झोपलेला आहे आणि आपल्याला दुसरी पण कामं आहेत, त्याच्यामुळे आम्ही झुडिओला आलेलो आहोत. तुम्ही विचार करत असाल की शॉपिंग करायला ही साडी बिडी एवढी नटून टटून किंवा आम्ही वारीला जाऊन आलोय ना, का तोंड झालं. धुतलंय अरे म्हणून. बोलू दे तरी पहिले. मी बोलतीये ना, मी ब्लॉग ठीक करणार होते आहे, ना. मी सांगणार होतो ना त्याला. मग तू का पहिलं चालू करायचा ना तू ब्लॉग. चल बोल. आता तू बोललीस मला तर बोलायचं. वारीला गेलो होतो आम्ही. पुढे नटून थटून शॉपिंगला कसं काय आलो तर त्याचं कारण असं की पहिला ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल की आम्ही सकाळी मस्त तयार वगैरे होऊन रिच्युअल प्रमाणे दगडूशेठला गेलो होतो. परत त्याच्यानंतर वारीच्या दर्शनाला, पालखीच्या दर्शनाला गेलो होतो, जे आपले नानापेठमध्ये वारी थांबते आजच्या दिवस. भवानीपेठ नानापेठमध्ये थांबते. तर तिथे गेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग घरी आलो, रेस्ट केला, तो ब्लॉग संपवला. आणि हा आता दुसरा ब्लॉग चालू केला कारण की बर्थडे सेलिब्रेशन अजून बाकी आहे. तर आजच्या दिवशी 2 ब्लॉग शूट करतोय मित्रांनो. चला ब्लॉगला सुरुवात करूया. आज व्हिडिओ आहे. मॅडमने प्रॉमिस केले की 10,000ची शॉपिंग करून देणार आहे. केलंय ना? नाही केलं? 10चा विचार करते की त्यातले 4 तू ऑलरेडी काल घालवले. आज परत 10 कसे काय? आज 6. बरं ठीक आहे, 6,000. बजेट काय असं ठरलेलं नाहीये. हां. जे कपडे आवडतील थोडेफार कपडे घ्यायचे आहेत, बाकी काय नाही. मी काय वर्षातून एकदाच कपडे घेतो. बाकी खोटं बोलताना पण लाज वाटते जरा. त्यांनी बघितलं असेल जुडिओ, सॉरी डीमार्ट मधून टी शर्ट घेतले त्या त्याच्या आधी दिवशी. पण घेतलेले टी शर्ट ते. याच्यासाठी घेतले, ते डेली वेअर साठी टी शर्ट घ्यायचे होते. आणि आता जरा फिरण्यासाठी कपडे. 4-5 ड्रेस घेतले, तू शर्ट घेतले. आठवतं ते स्टाईल आणि त्याच्या नंतर तुला आठवतं की तू 5 साड्या घेतल्या त्या असत्या? वर्षातून एकदा 5च घेते मी. संबंधच नाही. चला आतमध्ये जाऊया पहिलं. कोणीतरी आज आपल्याला शॉपिंग करण्यासाठी घेऊन आलेला आहे. मस्त चान्स आहे आता आपल्याला शॉपिंग करण्यासाठी. फुल वॉलेट खाली करून टाकू. काय ग? मला काहीच नाही वाटलं. का? काय नाही वाटणार? बघूया ना कितीची शॉपिंग करून देते मला. शर्ट आवडलं. मला नाही आवडलं ना, पण शॉपिंग तुला करायची का मला करायची? एखादं माझ्या ओळखीचं पण घे. नाही ना, आज बड्डे माझा आहे म्हणजे माझ्या आवडीचंच चालणार. मला यावेळेस आहे ना डिसेंट कलेक्शन बघायचं, असं फंकी कलेक्शन नाही बघायचं. चल बघूया. कर सुरुवात. काय घ्यायचं? उचल उचल पहिली पटपट गोष्ट तर- पटपट उचल. नाही, उचल अरे उचल. पहिली गोष्ट तर पूर्ण शोरूम बघायचं फिरून. पहिलं मी दुकानामध्ये नाही चालणार, आज लय चालली मी. अरे पहिलं तर कलेक्शन तर बघू दे. तू कलेक्शन बघून घे. मग कसं फटाफट उचलायला कसं वाटतं? एक चल. मग चालतं ना, मस्त वाटतं. नको, मला नाही आवडलं. तरी पण मला नाही आवडलं. मला आवडलं ना. माझ्या बरोबर तुला उभं राहायचंय. चांगलं नाही दिसत आहे ते. काकींना पण समजून आलं मला काय बोलायचंय. सगळीकडे राहायचं असतं. कळलं का? पॉइंट इथं आहे. नाही नाही, सगळं बायकोच्या चॉईसचं असलं पाहिजे. काय काय लय फॉर्मल होईल. पण मला काय म्हणायचं, ही जबरदस्ती झाली. तुझी चॉईसची का घेऊ मी कपडे? पण अरे मी तुला दाखवतीये. शेवटी तुला मला जे आवडेल तेच घ्यायचंय. हा, शेवटी मला जे आवडेल तेच तुला घ्यायचंय. ठीक आहे. तू चॉईस 2 शर्ट तू चॉईस कर, 2 शर्ट मी करेल. कधी ठरलं 4 शर्ट घे? मग मला घेऊ दे ना, 2च घ्यायचे असेल तर. मग घे ना, आपण पहिले बघू देत तर. हा बघ तिने यायचंच ठरवलंय. आलो होतो माझ्यासाठी शॉपिंग करायला. आधी ही माझी शॉपिंग करते. बघूया मॅडम काय चॉईस करते. हे नाही घेत, शर्ट्स बघायचे यावेळेस. मी फक्त शर्ट्स घेणार आहे. हे शर्ट मी चॉईस केले. शाणे मी चॉईस केले. आता खोटं बोलू नकोस. घालून बघ चल. बरं ठीक आहे. किती घेतले शर्ट्स आहे? 3. हे 3 शर्ट्स घेतलेत गाईज. यावेळेस मी फक्त फुल स्लीव्सवाले शर्ट बघणार आहे. नो अदर थिंग्स. नो हाफ शर्ट, नो टी शर्ट, नो पॅन्ट्स. ओनली शर्ट्स. माझ्या डोक्यात आहे यावेळेस फक्त शर्ट्स बघायचे. एक पॅन्ट बघूया. ठीक आहे, तू म्हणतेस तर. दाखवतो कोणती घ्यायची. ती लिलन कपड्यामध्ये, कॉटनमध्ये घ्यायची होती मला. ती घेऊया मग. ती घेतली ना आपण एक. ही ऑलरेडी घेतलीत आपण 2. ती ट्रॅक आहे, ती ट्रॅक पॅन्ट आहे. ती कपडा वेगळा होता. ही घ्यायची आहे. पण हे शर्ट्स वर तो जाणार. पजामा घेतलेला आहे आपण. आधी एक व्हाईट घेतलं होतं बघ. ती ह्याच्यामध्ये ती काय म्हणतात त्याला, ट्रॅक पॅन्ट होती ती ॲक्च्युली. कमरेची साईज लक्षात आहे का? कमरेची 32 आहे ना जरा रील रिवाइंड कंबर. हा ना, रील आपली व्हायरल गेली होती मित्रांनो. कंबर नंबर 32. 32च आहे ना? 32 32 बघूया ना. काढली मी की.
ठीक आहे, चल 32 बघूया. लिटरली कंटाळा आलेला आहे मला, कारण का मी तेवढी शॉपहॉलिक पर्सन नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही आहे. आणि हे साहेब 4-5 शर्ट, एक पॅन्ट घेऊन आतमध्ये चेंज करायला गेलं तर मला बोलतो तू थांब बाहेर, मी तुला दाखवतो कसं दिसतंय ते. शेवटी स्वतःच्याच मर्जीचं घ्यायचं तर मला काय विचारायचं, प्रश्न असा आहे. कंटाळा आला मला, कंटाळा लिटरली. येतोय तो एक दाखवायला मला, दाखवते मी तुम्हाला पण. छान वाटतोय. हां ठीक आहे, याचा एल टी मला. अच्छा, मस्त वाटतोय एकदम, असा खुलून दिसतोय. चॉईस माझी चांगलीच असते रे, हा मीच चॉईस केला होता, विसरू नकोस काय. चल नेक्स्ट. छान दिसतोय. लूज नाही वाटत ना? नाही ठीक आहे, इट्स ओके. लूज नाही वाटत, व्यवस्थित एकदम कॅज्युअल फिट, मस्त. हा आवडला मला. चेंज नेक्स्ट पटकन नेक्स्ट. फिटिंग बरोबर आहे ना? ठीक ठाक आहे, ओके. चल बघ चप्पल, बघ तुला चप्पल बघायची आहे ना, बघ पटकन. तेच ते चप्पल पायतानातच घालणार आहे ना. हा घे, हा मग घे ना. त्याला मागं पाय आहेत ना पण ते धरायला, ह्याला नाही काहीच. शूज सारखे आहेत ना? एक साईज 43. किती? यूके नंबर आहे 43. मला पण शेवटच नंबर लागतो की 42 पोरींमध्ये. हा माणूस चपला बदलू कटाळायचा नाही आणि मी एका ह्याच्यामध्ये वैतागायची. काय नाही, हा माणूस म्हटलं कपडे बदलू वैतागायचा नाही, किंवा पायताना बदलू वैतागायचा नाही. मी एक ह्याच्यामध्ये वैतागून जाईल. बघू. हां चांगलं वाटतंय, पावसाळ्याचं भात लावणीला बरं पडेल आपल्याला घरी. चिखल जायचं तर चिखल. आवडले तर घे चल. तुला कसं वाटतं? मला छान वाटतंय. जसं मी आत्ताच म्हटलं, हा बदलू कटाळायचा नाही, पण मी हा फोन धरू वैतागायची. ह्याचं चॉईस होत्यात, मी एंडला दाखवते तुम्हाला ह्याला काय आवडलंय. घे अजून घे, नाचून नाच. घेऊ ना? आवडली ना? आवडलं. चल उचल पटकन उचल. तू जरी कधी मारली रागामध्ये तर लागणार नाही. अरे प्लॅस्टिक सगळ्यात जास्त लागतं, पण हे सॉफ्ट प्लास्टिक आहे. मी गरम करून मारील तुला. चल ठीक आहे, घालून जाऊ का असं दादा? नाही घे चल, पॅक कर. हे त्यात पॅक करतोय, ते नाही देणार तुला घरी, ते फक्त चप्पलच देणार आहेत. अरे पण हातात पकडा जरा ऍस्थेटिक वाटतं. नवीन आहे. मी चप्पल घेऊन ये, मला द्या. असं कसं वाटतं? वाटतं ना, हा चप्पल द्या मला. ठीक आहे, हा चल. फायनल झाले का आता? तुला घ्यायचे आहेत का क्रॉक्स? पण ही शॉपिंग तर फक्त माझी होती. मी माझे पैसे देते ना, तुझे. हा तुझे तू पैसे दे, माझे पण तूच देणार आहेस. हा लय जड झाले रे. पण मला शॉपिंग करता शहाणे हिला पण मन झालं काहीतरी घ्यायचं. आता ती क्रॉक्स बघायला गेली स्वतःला. आवडतात का नाही? हा खरं सांग. क्रॉक्स बघते पण तिला तिच्या आवडीचे भेटतच नाहीये. अरे कुठे फिरवते मला? पावसाळ्याचे घ्यायचे आहेत बाळा, पावसाळ्यामध्ये टिकन असे. हा नाही तर चिक्कलमध्ये चप्पल आणि तू गेलीस पुढं. भात लावून मग गणबूट घे ना त्यापेक्षा. घेतले असते पण इथं नाहीत ना अवेलेबल. जुडिओवाल्यांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे ठेवा गणबूट ना, गणबूट कलेक्शन. तुला क्रॉक्स घ्यायला FC रोडला घेऊ जावे आपण. 3 बोटं कंप्लीट करून 2 झाले. हा वेगवेगळे कलर लावू मस्त. काल गेलो होतो कालच्या त्या स्टाईल युनियनमध्ये, तेव्हा हिने 2 बोटं कलर केली होती. आता बाकीचे 3 बोटं कलर करायला चालली आहे. कलर म्हणजे नेल पॉलिश करते. बघू कोणते लावले. आणि मग कालचे 2 बोटं दाखव. अरे 5ही बोटं एकत्र दाखव. हां बघ ना, तिकडचं मारून घेतो ना जरा. नाटक करतो फक्त, हे घेतो ना. मॅडम बिलिंगसाठी गेलेले आहेत. आता पैसे माझ्याकडून घेऊन गेले आणि बिलिंग करणार आता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी पार्टनर नसते
समजलं ना, त्यासाठी चांगले कर्म करावं लागतात. रेश्मा गप्पटे पण शांतपणा करू नको. ओ फ्लेक्स बघ ना, स्टाफ डिस्काउंट होत असेल तर. परत हॅपी बर्थडेचं काय डिस्काउंट नाही का? अच्छा अच्छा, जाऊ दे, हॅपी बर्थडे तरी बोल माझा. माझा हॅपी बर्थडे. बिल दाखवायचं आहे ते नाही दाखवायचं. नाही ना, जाऊ दे. ते रेडीमेड आहे बिल दाखवायला. गाईज शॉपिंग डन. आता जाऊन डायरेक्ट घरी पडी म्हणजे आराम करणार आहे. आणि त्याच्यानंतर सीन असा आहे, आता बाळाला घेऊन घरी जायला लागेल. तर मग बघू, पहिलं बघितलं पाहिजे तो झोपलेला आहे की उठलेला आहे. त्याच्यानंतर मग आमचा पुढचा प्लॅन ठरेल. छान दिसते पण आज तू. थँक्यू. साडी तुला मस्त उठून दिसते. आणि दुसरी गोष्ट, ते ज्वेलरी जी घातली आहेस ना गळ्यामध्ये, कडक पैसा वसूल ज्वेलरी आहे. कोणाला घ्यायचं असेल तर प्लीज सांगा, ID मेन्शन करेल. चला चला लवकर. काय 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 बाबा काय करतात. चला जायचं ना आपल्याला. केक घ्यायला आतमध्ये गेलेली आहे मॅडम. नको तो नको. ब्लॅक फॉरेस्ट हा घे ना, ट्रफल चॉकलेट. हा तो वाला. आयुष टाका. नको ते फक्त हॅपी बर्थडेचं हे टाका. ते टॅक्स आहेत तुमच्याकडे लावायचे. हो, हे माझ्यासाठी आहे. का हो? का मी व्लॉग बनवतो ना यूट्यूबला, फॅमिली व्लॉग. सो त्याच्यासाठी मी शूट करतोय. मिळालं. अच्छा. तर गाईज, जसं मी म्हटलं होतं की मला थोडंसं सेलिब्रेशन करायचं आहे म्हणजे आयुषचं बड्डेचं, पण थोडं मेमरेबल बनवायचं होतं. पण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, कारण का आज पूर्ण दिवस आमचा वारीमध्ये गेला. तिथून आल्यानंतर जसं मला वेळ भेटले तेवढ्या ह्याच्यामध्ये मी असं छोटंसं केलेलं आहे. हा केक आहे आमच्या मालकांसाठी. मी आयुषला मालक म्हणते लाडानी किंवा आवडीने. मला आवडतं त्याला मालक म्हणायला. आणि हे स्वीट सर्वच माझ्या नवऱ्यासाठी. तर मी तुम्हाला जसं म्हटलं आहे की ही आमची मेमरी लेन आहे. तर हे असं स्मॉलचं केलं. अजून खूप सारे फोटो होते माझ्याकडे, बट सीन असा झाला की खूप गचाळ वाटला असतं, म्हणून मी एक सिम्पलच लाईन ठेवलेली आहे, जास्त खेळून. तर आता आयुषला बोलवायची वेळ झालेली आहे सेलिब्रेशनसाठी. सो बोलूया. ऐक ना, येतोस का प्लीज बरोबर माझ्या? कुठे? चल की. अरे बापरे, कुठे? चल तर. अरे घराच्या बाहेर तर नाही नेणार ना? नाही घरातच. घरातच माहितीये तिकडे काहीतरी तुझं चालू होतं. चल की प्लीज. बबडीला पण घेऊ दे. थांब ना तू. चल असंच चल. अरे त्याला पण घेऊ दे का? पड थांब त्याला. दीदीला घेतो ना मी सोबत. उघड ना. आता मला माहितीये तू माझ्यासाठी काहीतरी प्रिपेअर करते. डेकोरेशन सेलिब्रेशन काहीतरी चाललंय तुझं. तरी पण आपण सोबत येताना केक घेतलाय. आता केक तर नॉर्मल आहे रे, सगळं बाकीचं सगळं काय केलं हे बघूया. अच्छा, सेलिब्रेशन तुझं प्लॅन चालू आहे मला माहितीच आहे. काय केलंय बघूया. बघ तर. अरे बापरे. कसं आहे? अरे बोल काहीतरी. अरे लाईट वगैरे ठीक आहे, पण ते फोटोज कधीला हे केलंस तू? असंच. बाय द वे, अजून एक आय लव्ह यू. थँक्यू. लास्ट टाइम मी तुला दिलं होतं त्या टाइमला तू दिलेस मला. पण मी काहीतरी बोलले, तू काही रिप्लाय नाही. हा लव्ह यू. का हे कोणी तुला सुचवलंय? काय आहे? कोणी नाही सुचवलं, मी स्वतःच केलेलं आहे. बघ तुला आठवतात का फोटोज? बघ काय आहेत ते. अरे का नाही आठवणार? सगळ्या मेमरीज आहेत आपल्या. सांग ना, बघ ना. बरं ही सांग, जी 3rd नंबरला आहे ती मेमरी सांग. ना हा, फर्स्ट बर्थडे कधी केला होता सेलिब्रेट आपण? सकाळी 5 वाजता मी जेव्हा घरी आला होता जॉब वरून. अच्छा. सकाळी 5 वाजता सेलिब्रेट केलं होतं. आणि तू न जेवता झोपली होती तोपर्यंत. आणि 6th नंबर वाला फोटो काय सांग? हा प्री वेडिंग शूट आहे, त्याच्यावरती पूर्ण बर्थडे विशला तू मेसेज लिहिला होता मराठीमध्ये. मी नाही लिहिलेला, तू लिहिलेला आहेस. तो व्हॅलेंटाईनचा आहे. मी तुझ्यासाठी लिहिलेला. हा, पहिला फर्स्ट ट्रेक आहे आपल्या दोघांचा. हो पुरंदर. ही फर्स्ट कॅम्पिंग आहे. फर्स्ट बर्थडे तुझा. करेक्ट. कॅम्पिंग. अजून माझ्याकडे असे खूप सारे फोटोज आहेत, बट ते मला असं वाटलं की खूप गचाळ होईल म्हणून मी नाही लावले. आणि तुझ्यासाठी तो स्पेशल केक.
थँक्यू थँक्यू. सो वेळा भाऊ छोटसच झालेलं आहे माझ्याकडून सेलिब्रेशन. चला चला करूया फटाफट मग सेलिब्रेशन. ओके. आता 11:30 वाजले, 12च्या अगोदर नाही तर बर्थडे संपून जाईल. बबूदी, बबू ये इकडे. बबूदी, हे आईने मला दिलं ना, आईने मला दिलं ना. हे काय आहे? बच्चा ऐक ऐक, मला माझं बर्थडे, मला विश कर की हॅपी बर्थडे बबू. गिव मी 5, गिव मी 5. ये आणि आज आपण काय काय केलं? बच्चा. गाईज मला माहिती होतं हिचं काही ना काही सेलिब्रेशनचं काहीतरी प्लॅनिंग आहे छोटा मोठा. आता एकाच घरात राहतोय म्हटलं तर माहितीच असणार. बट फोटोजचं माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. तुझा स्पेशल सांगशील त्यातला कोणता आहे? हा सांगेल. एकच फोटो का? हो, 1 2 व्हॉटएव्हर. अख्खा दिवस गेला. ऍक्च्युली आपण सकाळी ओळून गेलो पाहिजे होतं ना वारीला. तुला घाई झाली. घाई झालेली कारण की म्हटलं पावसाचं पटकन जाऊन येऊया आपण, वारीचं दर्शन घेऊन येऊया. थँक्यू. चला केक कट करायचं. ये बाबी, तिथे वरती बसा. ये ना इकडे. कशा वरती? तो आल्याशिवाय होणारच नाही पाहिजे. वरती बस. त्याच्या डोळ्यावरती नको उडवू. म्हणून तर घे त्याला वरती. फुगा घे जा. बलून घे की आपला बलून. तर इकडे घे व्यवस्थित. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. तुझ्या बाबाला गो. हो तेव्हा कसला आनंदी झाला. थँक्यू सो मच. वेलकम. माझं कर्तव्य बनतं. कर्तव्य दक्ष बायको. थँक्यू सो मच. तुझा फेवरेट फोटो सांग पहिला तू. सांगतो. गाईज आता हे तर अर्धेच लावले हिने बघितलं. मी जस्ट आता इथे बघितलं त्या इन्व्हलप मध्ये एवढे सारे फोटोज, एवढे मेमरीज आहेत. आणि हिने जे फोटो पर्सनल पण फोटोज आहेत त्याच्यामध्ये ऍक्च्युली जे हिने करून ठेवलेले आहेत. फोटोग्राफ करून ठेवलेले आहेत मेमरीज म्हणून 4 वर्षापूर्वी. हा तुझ्या पहिल्या बर्थडेला द्यायचं होतं मला हे. मग तू अजूनपर्यंत सांगितलं ना की फोटोज आहेत. मला कळालं की तुला स्क्रॅप बुक आवडत नाही. म्हणजे ऍक्च्युली मला स्क्रॅप बुक बनवायचं जसं मी तुम्हाला म्हटले. पण याला स्क्रॅप बुक वगैरे असलेल्या गोष्टी ठेवायला आवडत नाही. त्याच्यामुळे त्या फोटोज तुम्ही काहीच केलेलं नाहीये. आणि आज फायनल त्यांचं युज झालेलं आहे. मला त्याच्यापैकी फेवरेट फोटो कोणता आहे? हे जे लावलंय याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट फोटो माहितीये का? म्हणजे फेवरेट किंवा चांगला जो तुला आवडलाय. कसं सांगू? मेमरी वाईज सांगू, कसं तुला जो आवडेल. जो सेंटरला लावला ना ऑल टाइम फेवरेट फोटो आहे माझा हा. दिस इज द बेस्ट मुमेंट इन माय लाईफ. जेव्हा आमचं लग्न झालं आणि जे विधी चालू होत्या सप्तपदीच्या. सो हा एकदम रॅन्डम फोटो आलाय आणि एकदम भारी आलाय ना. म्हणजे लाईफ टाइम माझ्या मेमरी डोक्यात राहील ती गोष्ट. आणि फोटो पण क्लास आलाय हा. तुझं आणखी एक गिफ्ट पेंडिंग आहे. ते माझ्याकडे आलं की मी तुला देईलच. तुझ्याकडे आला म्हणजे काय? कुठून येते मागवलं असं? दुबईवरून? हो. ठीक आहे, येईल तेव्हा बघूया काय. बरं मला एक सांग, आज मी तुझ्यासाठी दिवस प्लॅन केला होता. कसा वाटला तुला दिवस? मस्त. सकाळपासून एकदम भारी गेला. फर्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल की कसा दिवस स्पेंड झाला. तरी पण या ब्लॉग मध्ये मी छोटस रिमाइंडर ब्रीफ देतो की सकाळी उठल्यानंतर आम्ही दगडूशेठला गेलो पाया पडण्यासाठी. गर्दीवरती डिपेंड होता की आम्ही अभिषेक करायचा की नाही. अभिषेक केला, त्याच्यानंतर मग वारीला पालखीला पाया पडायला गेलो. त्याच्यानंतर मग आपलं शॉपिंग इन ऑल सगळं. मग कपडे तुला आवडले का घेतलेले? कपडे भाई एक नंबर. यावेळेस मी फक्त शर्टचं कलेक्शन घेतलेलं आहे बिकॉज माझ्याकडे थोडे शर्ट्स जुने झाले होते. तर फक्त शर्ट्स घेतले नाही, एक पॅन्ट घेतली बस. शूज घेतले, क्रॉक्स घेतले पावसाळ्यासाठी. मस्त गेला ओव्हरऑल. आणि थँक्यू सो मच फॉर दिस अरेंजमेंट, गिफ्ट, फॉर लव्ह जे तू प्लॅन केलंस. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी पण विश केलं कमेंट्स मध्ये, फोन मध्ये. आणि फोन केला, कमेंट्स केल्या, मेसेजेस केले. त्यांच्यासाठी थँक्यू सो मच परत एकदा. आणि ऍक्च्युली घरी सेलिब्रेशन प्लॅन होता. बट आम्ही विचार केला बाळाचं पहिली पालखी आहे आणि पालखी 2 दिवस पुण्यामध्येच आहे. तर मग पालखीला जाऊया दर्शनासाठी. त्यामुळं पूर्ण दिवस तिकडे स्पेंड झाला.
आम्ही थकलो आणि ऑलमोस्ट 10 वाजता आम्ही आता घरी आलोय. त्यामुळं कोणालाच असं घरी बोलवलं नाही आम्ही सेलिब्रेशनसाठी वगैरे, किंवा ऍक्च्युली सगळ्यांना फॅमिलीला घरी बोलवून सेलिब्रेट करायचं होतं आणि जेवण वगैरे करायचं होतं. बट ह्या गोष्टीमुळे पळापळ झाली, थकवा झाला आणि हिला येऊन परत जेवण बनवायला लागलं असतं सगळ्यांसाठी घरी. बाकीच्यांनी हेल्प केली असली बट तेच एक हेक्टिक झालं असतं, त्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला. म्हणलं छोटस आपलं करूया घरच्या घरी. जे सगळ्यांनी विश केलं, सगळ्यांनी प्रेम दिलं, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. सो आय थिंक आता हा पण ब्लॉग इथं ते संपवायची वेळ आलेली आहे, कारण की बॉडी नीड रेस्ट. पूर्ण दिवस स्पेंड केल्यानंतर उद्या किती वाजता उठतोय माहित नाही, बट आमचं बछडं माहितीच आहे की सकाळी लवकर उठवणार. शनिवार रविवारी ते लवकर, उद्या सॅटर्डे. आणि अभिषेक या गोष्टीसाठी केला की एकादशी पण होती, वारी पण होती आणि माझा बर्थडे पण होता, तर त्या कॉम्बिनेशनमुळे केला अभिषेक. मनाची इच्छा होती, भरपूर दिवस झालं करा. सो फायनली करून टाकला. सो हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. काही कारणास्तव तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग मधली कुठलीही गोष्ट आवडली असेल, नसेल आवडली असेल तरीही आम्हाला कॉमेंट करून सांगा. आम्ही स्पोर्टिंगली घेऊ त्याला. भेटू अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.